जय भीम जय शिवराय जय संविधान। मी सनी कात्रे, कामगार संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष आणि आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। रोहित शरद झांजुर्णे त्याचबरोबर रोहन झांजुर्णे या लोकांनी अक्षरशः कामाला लावतो म्हणून आर्थिक व्यवहारामध्ये मोठी फसवणूक केलेली आहे। त्या संदर्भात हे जे पीडित लोक आहेत ते मला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि संघटनेकडे त्यांनी न्याय मागण्याचा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत। तर नक्की त्यांच्या तोंडून सांगतील ते की त्यांची रक्कम किती होती आणि त्यांनी एक्झॅक्टली त्यांना किती रकमेला फसवलेलं आहे। नमस्कार, जय भीम जय शिवराय। मी 2023 साली मार्चमध्ये 2023ला रोहित झांजुर्णे आणि शरद झांजुर्णेच्या बोलण्यावरती 3,20,000 ऑनलाईन आणि 2 लाख रुपये कॅश दिलेले। त्यांनी एवढी मला शाश्वती दिली की मी पुणे महानगरपालिका नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये लेबरमध्ये तुला काम करणार आहे। मी गेले 2 वर्ष मी माझ्या वाईफचं सोनं सगळं घाण ठेवून मी एवढं पीडित झालेलो आहे की मला अक्षरशः आत्महत्या करायची वेळ आली। नमस्ते, मी हेमंत गायकवाड। मला माझ्याकडून 1,50,000 ऑनलाईन आणि 2 लाख रुपये रोख रक्कम हे रोहित झांजुर्णे आणि शरद झांजुर्णे यांनी घेतलेली आहे आणि मला पुणे महानगरपालिकेला शिक्षक या पदावरती लावून देतो यासाठी त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत। माझं नाव अजय प्रकाश चंद्रे। माझ्याकडून 5,30,000 रोहन झांजुर्णेने घेतलेले आहेत कामाला पिंपरी चिंचवडला लावतो। नमस्कार, मी संजय पांडुरंग नेवसे, कंपोस्ट नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा। रोहन झांजुर्णे आणि शरद झांजुर्णे यांनी माझ्याकडून या ठिकाणी 1,85,000 रुपये ऑनलाईन आणि 2 लाख रुपये रोख रक्कम या ठिकाणी शिक्षक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम करतो असे म्हणून या ठिकाणी घेतलेले आहे। मित्रांनो, या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात आझाद समाज पार्टी कामगार संघर्ष संघटना या पीडितांना न्याय मिळवून देईल एवढी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि प्रशासन जे आहे, पोलीस प्रशासन यांनाही माझी नम्र विनंती आहे की अशा लोकांचे जे काय आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांचे गुन्हे त्वरित दाखल करून घ्यावेत। अन्यथा या न्यायासाठी आम्हाला एस पी असतील, IG असतील, गृहराज्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत आम्हाला या प्रकरणासंदर्भात जावं लागेल। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम जय बुद्ध जय भारत आणि जय संविधान।